काही का असे ना, पण पोरग गोड दिसतंय राव, तिला भारी पोरग आहे. हा, आणि विशेष म्हणजे तू कीर्तन बोलली राही ना, ते जाऊ द्या, पण त्यांना गंध देखील पहिले. हा, कपाळावरचा गंध बघा, नाही वाडा राहू द्यायचा. आईच आपलं प्रतीक आहे भाऊ, ओरिजिनल हिंदू, बिगरटी येणार राहत नाही. ज्या लावतात नाही त्यातले समजे जायला पाहिजे. मन म्हणणं काय, एकाही हिंदूनं बिगर टिळा लावायचं राहायचं नाही दादा. आता म्हणे माया बिचाऱ्या, एक बी बाई बिगर टी आणली कस का, बिगर कुंकुनी ती कस का. हा, ती आपली संस्कृती, आपला धर्म ना, नेम आहेत, तेवढं पाळायला पाहिजे. आता तुम्ही कोणीच बोलतात ना का इथला टाला म्हणा, कारण तुमले असं चांगलं म्हणजे ना का तुमले असं किडा पाडशात तुम्ही बोलतात ना का. ते प्रत्येक हिंदूच्या कंपाडावर थोडा का असे ना गंध लावलेला असला पाहिजे. ती आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे आणि प्रत्येकानं स्वाभिमानानं लावलं पाहिजे. बाकीना सांगतस गोहत्या बंद झालीच पाहिजे, गोहत्या बंद झालीच पाहिजे. हो, गोहत्या बंद करणारा आता बंद करायची आहे ना, मग दुसऱ्या लोकांना बोलण्यापेक्षा मला असं वाटतं, गायी पाडणारा कोण आहे माऊली बाबा? गायी कोण पाडतं माया? हो, गायी कोणा पान येत असतं? शेतकरीच पान, बरोबर आहे ना. मग गायी शेतकरीच पान, त्या कापणारा हीच काही जातं का? मग अरे त्यांना बोलण्यापेक्षा आपल्या विकणाऱ्याला थांबवा ना. विठ्ठल विठ्ठल. पण असं आहे ना, बराच पॉईंट आहेत म्हणा पण या बाबा गुरुजी भाईदास बाबा, बराच पॉईंट आहेत म्हणा पण या बोलासारखा. पण म्हणा एकला ना एकला तोंड पडतात. आणि खरं जर बोलायला घेत मुक लागले पचत नाही. खरं जर बोलायला घेत सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शिरा असं. हा, खरं मुक लागले पचत नाही, त्यामुळे आपण बोलतात नाही. मग आपलं काय उन्हा वावर बरं वाईट कसडी कुसडी निघ जाऊ 2 तास. खरं जर बोलायला वाटे मुक लागले दणका लाग जाई. विठ्ठल विठ्ठल. हिंदू धर्मातल्या प्रत्येक तरुणानं कंपडाला गंध लावला पाहिजे. या पोरानं माझ्या बातमीनाट्य वाढवले राव, आणि बोलणंच पडीन माले. तुम्ही बी बहिणी स्वान विवाहित स्त्रीनं कंपड बोलू नका माय बाप, कंपडाला थोडा का ना कुंकुना बोट ठेवत जा बहिणी स्वान. तुम्ही टिकल्या लावू नका असं मी म्हणणार नाही, टिकल्या जरूर लावा, पण टिकलीन काले थोडासा का ना कुंकुना बोट ठेवले जावा बहिणी स्वान. बरोबर आहे ना, कुंकूचा बोट ठेवायचा माया. हो, कारण तुम्ही जो शृंगार करतात ना, हा, तो जो शृंगार असतो ना, त्याच्या मागे काही ना काही कारण आहे. तुम्ही म्हणसान महाराज काय कारण आहे? आपल्या धर्मातल्या स्त्रियांनी जो जो शृंगार केला त्याच्या मागे, प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहेत. उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही कपायले कुंकू लावतीस बहिणी पण टिकली लावतीस, कशी राहते? गोल राहते. बरोबर आहे ना. कुंकू गोलच का लावला जातो किंवा लाल टिकली गोलच का लावली जाते? काय कारण आहे त्याचं? हाई अभंगना व्यतिरिक्त मटेरियल सांग ना तुमले, यांना ना अभंगना काही संबंध नाही. मध थोडं बिवार पडेल म्हणे चाचे चाचे तोर लाई देऊ असं चालू आहे म्हणा. कुंकू गोलच का लावला जातो? कारण विवाहित स्त्रीचं भाव असा असतो की माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू किंवा गोल टिकली लावली जाते. बरोबर आहे ना. हो, प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहे. अजून तुम्ही कानामध्ये ते तोंगल घालतात, तोंगल. हा, तुम्हाला जुन्या बाईशा करमपूल असंच ना कानात घालतात ना तुम्ही. कानातले ते का घातले जातात माया? फक्त आपण सुंदर दिसावं म्हणून का? फक्त सुंदर दिसावं म्हणून नाही, त्याच्या मागचं कारण सांगतो. आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या कानात तोंगल घातले जातात. त्याचं कारण असं, ताई तुझं लग्न होतं या, आता तू सासरी जाणार आहे. सासरी गेल्याच्या नंतर तुझ्या देर बद्दल, तुझ्या जेठ बद्दल, तुझ्या सासू बद्दल, सासऱ्याबद्दल, देराणी बद्दल, जेठाणी बद्दल जर कोणी काही बोललं तर उजव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन ऐकायचं, डाव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन सोडून द्यायचा, वाद करायचा नाही. हे तोंगल बाईला शिकवतात. बरोबर आहे ना. आपण सांगच तुमले, तुमना ते नाकमा फुली रास बहिणीस रास ना, नथ असते, फुली असते, असते ना. तुम्ही काहीच बोलू नका, तुम्ही यासले विचारास ज्यास नवरी जायला त्यासने सांगा ना. बाईचा राग कुठं असतो? हो बोलताना तर केल्या रे तुम्ही बाया येईल त्याच बोला रे, नाही ते बरेल धर्म दाती गुज जाय रे काका. बाईचा राग कुठं असतो दादाश्री? नाकावर. ती नाकमानी फुली सांगस, ताई कितल्या बी उपाध्या कर, कितला बी वादविवाद कर, राग दरीन चालणार नाही. राग आटेस तांबांना पडी संसार तुला या घरमाच करणार. ती फुली बाईला शिकवून देस. आपण सांगस मापा बट मटेरियल शे, पण काय काय सांगू असुविधा इथलं सावटं वाढेल रास काय काय खाऊन काय काय नाही. मग ते फराळ सुद्धा पुरी होत नाही, ते बी ताटमा सोडील पैयानं पडस. गळ्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र घालतात. बरोबर आहे ना. लग्नामध्ये तुम्हाला मणिमंगळसूत्र दिले जातात नवरदेवाकडनं. ते मणिमंगळसूत्र नुसतं हाऊस म्हणून घालायचं नाही. काही काय बाय नाही माय आय डिझाईन मजा आणि जुनी वेगळी आहे ते नाही होत आई. त्यामुळे ना ते मेणबत्ती नाही ना त्याला
मेन भरली हो, मग दाबावतात नाही त्या. खरं कारण ऐका, मणिमंगळसूत्र का घातलं जातं माझ्या माया हो, लक्षपूर्वक ऐका. आणि करता आलं तर स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना, माझ्या बहिणींना सांगतो, मायाच न घ्या ते बहिणीसले सांगण्याचे, कारण तेच ना काय विचारीस ना संसार वय घ्या तिसले बोलीचे फायदा नाही. तरुण बहिणींना सांगतो, मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना, मणिमंगळसूत्र बाईला उपदेश करतो. मणिमंगळसूत्र म्हणजे काय, तुम्ही 2 डोरले असतात, बरोबर आहे ना, 2, 4, 5 ज्याचे पैसे असतील त्याचे 10, 15 सोन्याचे मणी असतात आणि त्याच्यामध्ये काळे मणी असतात, बरोबर आहे ना. ते मंगळसूत्र बाईला सांगतात, ताई तुझं लग्न होतंय ना, आम्ही सोन्याची डोरलं, सोन्याचे मणी आणि साधे मणी असतील आणि काळे मणी असतील, सगळे एका दोरात राहतोय ना, तसं तुला परिवार धरून एका घरात राहायचंय. ते मणी मंगळसूत्र बाईला उपदेश करतं. पटील आहे ना बहिणीचं. हा मग या पटाना जे कॉनलेस ना मी आता लास्ट वाला सांगतो ऐका. तुम्ही साखरपुडा झाल्याच्या नंतर साखरपुड्यामध्येच तुम्ही चाळ आणतात नवरी पोरगीला, बरोबर आहे ना. चाळ आणतात ना, पैंजण काय म्हणतात तुमच्याकडे, साकड्या. हा त्या साकड्या असतात का, साखरपुड्यामध्ये साकड्या घालतात तुम्ही. प्रत्येक साकडीला आहे ना घुंगरू असतो, घुंगरू दोघं बाजूला. त्या साकड्या बाईला सांगतात, ते चाळ मधले घुंगरू बाईला चालत असताना सांगतात, ताई आता तुझं लग्न होणार आहे, जरा जपून पाय टाक, कारण जीवनामध्ये जर तुझा उजवा पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल आणि डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आबरू जाईल. ते चाळ मधले घुंगरू बाईला उपदेश करतात. हा शृंगार आहे, हा शृंगार आहे. हा नुसता शृंगार करायचा म्हणून करायचा नसतो, त्याच्या मागे काहीतरी शिकण्यासारखं आहे. हा पण घेता आलं पाहिजे. विठ्ठल माझ्या पूर्वजांनी उपवास केले, तापवास केले, तुझं मंदिराचा धारवंटा राखला, इतकं सगळं केलंय म्हणून आमचं काहीतरी तुझ्याकडे शिल्लक आहे. हा मग साधकांनी सुद्धा प्रश्न केला असेल कदाचित आपल्याही मनात येस, उपवास तापास आम्ही बी करतच, उपवास ते आम्ही बी करतेस, आमनं विद्यावंकडे लिहिणं आहे का, पण आपला उपवास माने संतास ना, उपवास मग परक्ष बहिणीसवर आपला उपवास. तसं तर यशले हा तुम्हाला उपकार मानायला पाहिजे, कारण तुम्ही बी एक उपवास करतस यशनासाठी. कोणता उपवास राहत बहिणी म्हणतो, यशना करता करतस तो वट सावित्री, तिना नंतर राखो यश हारतालिका ना व्रत कोणी कोणसाठी करेल होता बहिणीस्वन, बेकार हुशारीत म्हणे माया बियान बहिणी बी धडाधड उत्तरे दिला ना. हा पार्वती मातेनं केलेलं व्रत म्हणजे हारतालिका. पार्वती मातेचा पण न होता की शंकर भगवंत योच पती मला पुढच्या जन्मात भेटले पाहिजे, तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हारतालिका, बरोबर आहे ना बहिणीस्वन. वा मग मना तुमले प्रश्न आहे, जर पार्वती माताला वाटत होतं तोच नवरा भेटावा म्हणून केलेलं व्रत म्हणजे हारतालिका, आठ बसेल बहिणीच माही कोणती कोणती बहिणीले वाटत साऊद नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे, वर बोट करा बहिणीस. हो सोनचिडी सोन अजिबात लबाड बोला नाही, मला माहिती प्रत्येक नगरमा किडा राहतच, कोणी सांगा आणि मला कोणी शिकाळा नाही. तुम्ही कितला का बारी 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 सांगतात, मन नवरा असा मन नवरा तसा, कारण समोरासमोर घरी होतात म्हणे. एक घरना नवरा बायकोशी रोज भांडण होय आणि समोरला घरना नवरा बायको मन हसत खेळत राहत. हाऊ भाऊ विचार करे, मी बायकोनं मन सारखं वागस तरी मन बायको दिनभर मग 3 दावलोड आहे खरंच. हाऊ भाऊ बायकोन सांगे असं कसं वागत असेल म्हणे, यान बायको बी नाव बी हसतच राहस म्हणे, याना पण काहीतरी मंत्र शिकणं पडेल म्हणे. भाऊ आता आहे रे म्हणे, काय मी अख्खा बायकोनं ऐकस तरी मन बायको दिनभर मग 3 दाव भांडण करस, तू असं बायको सांगे कसं वागस रे, तू बिनतून बायको बी हसतच राहस. तो म्हणे दादा मना बी घरमा दांगडो शे, पण मी जगानी पद्धत बदलाई टाकेल शे म्हणे. कसं रे, काही नाही म्हणे, आमना घरमा जर दांगडो आहे ना मन बाहेर आणता रांता लाटणं उडी फेकस म्हणे, लागी गे ते ती हसस नाही लागणं ते मी हसस म्हणे, पण दांगडो ते प्रत्येक ना घरमा शिवा सांगानच नाही, कारण गलीमाई फिरो ना तो समजे जात बाबा, गलीमाई फिरो ना 100 घरेस माई एक आवाज निघस, 100 घरेस माई कमीत कमी 99 घरेस माई एक आवाज निघस. कांदान्य म्हणतो राई राई नो दुसरी राती ना काही निघी जाती हो म्हणा भाव. मग आता मला सांगा बहिणी सोन हारतालिका का करते सो सोनचिडी सोन तुम्ही, हो हारतालिका वाल्या बहिणी सोन म्हणे मोठी भाऊ जाईये 2 दिनात लढाई व्हाल नवरा बायकोच नाही, आम्ही जेमतेम आवरत ना दांगडू सांगे सौरी जेवाड. 3रा दिनले हारतालिका. मोठी भाऊ जाई बोलाना बी हिंमत होत नाही, मायसारखी भाऊ जाई काय बोलाना म्हणतं, मन चुलत भाऊ जायशे सक्की चुलत भाऊ जाई, ते ताट बीट गली माई जाई राहिनी म्हणतं वैंजी काय भाऊ म्हणे, कोट चालणार म्हणे महादेव मंदिरवर म्हणतं काय शे आज, हाय आबा तुमले माहित नाही म्हणे हारतालिका शे नाव भाऊ म्हणे. असं आहे का म्हणता, उपास कोण करता रा, प्रत्येक बाई दरच म्हणे. तो म्हणता कसांसाठी म्हणे, तोच नवरा पुल्ला जाऊन मला भेटायला पाहिजे म्हणतं. तू ते परून दिन सांग राही आठे भेटणार वर नको भेटचो.
माग त्यालाच मागे राहिली म्हणतं. मन भाऊ जाय म्हणे तसं नाही भाऊ म्हणे, आई इथलं बिघडेल कुष्ट आहे म्हणे, चांगलं ठोकी टाकी सुधारेल आपण दुसरा खत बदलावत बट आईच पुढे मागे ठेवच. आपल्या उपवासामध्ये आणि संतांच्या व्रतामध्ये जमीन और आसमान का जितना अंतर आहे ना तेवढा अंतर आहे. तुकोबारायांनी सांगितलं माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. पण तुम्हाला मला प्रश्न करावा वाटतो बरं का, सांगताना सुद्धा तुकोबाराय स्वतःचं नाही सांगत, पूर्वजांचं सांगतात गुरुजी. हा, माझ्या वडिलांची, बोल नका, माझ्या वडिलांची, हो माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे म्हणतात. बोलू नका, बोलू नका. आई बहिणी बी चक्कर मा पाठ गेलो तर मला सुधरीत राहील त्यांनी पोरशे का पोऱ्याशे. आता नेमकं उलटा असं शेती बहीण पोरे पोऱ्यान गद्दी कस, मी पोरे आहे पोरणी गद्दी कस. सत्यानाशे जाता तथा सत्यानाशे काय करी माणूस. माल जेवता जेवता काम फुट राहता एक दादाशी सांग म्हणे पोरे म्हणे ओ भाऊ कोण म्हणेन पोरशे असं. हा जर मी सांगा ना बाकी ना येडाय जाणं काही विचार राहणार जा. हो पण खरंच एखाद्याला मानून भगवंत असं सौंदर्य देऊन देतो. त्या दिदीला बघून मला इतका आनंद झाला. हो आणि असं नाही ती बहीण अशी डॅन्सर विषय ना, ती बहिणी जर ठराव मला एक बुका मा मुक्का बी कट टाकी. हा काय महाराज सोपं नाही दे, पोर जात नाही एवढं वातावरण बनवणं एवढं सोपं नाहीये. आणि ताई तुम्हाला जर एवढा सपोर्ट असेल, तुमच्या मायबापानं तुम्हाला जर अशी परवानगी दिली असेल तर तुमच्या मायबापांना श्रीमंत मनाचं म्हणावं लागेल. कारण मायबापांच्या सपोर्ट शिवाय पुरी काहीच करू शकत नाही. हा मायबापांचा सपोर्ट असला पाहिजे चांगल्या कामांना. चांगला कामले सपोर्ट करू बहिणी जुवान. हा असं जर काम करत असेल ना पोरगी तर नक्की सपोर्ट करायला पाहिजे. बाकी नाही माया वय व पिंटी तर ना रूम तुला मोबाईल काय को करा ना तर पिंटी मोबाईल ना सांगे कोक असतं ती. चांगला कामेच ना सपोर्ट करू. हा चांगला कामेच ना सपोर्ट करू. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी जर ठरवलं असतं स्वतः ग्रंथ लिहितात त्याला वेद म्हणलं जातं, ते तुकोबारायांचा अधिकार कमी असेल का, त्यांचं पुण्य कमी असेल का. बरं स्वतःच सांगत नाही देवा, अरे माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे म्हणतात. पण खरं सांगू का, आता मला सांगायला आवडेल पूर्वजांची ठेव म्हणजे पूर्वजांची म्हणजे वडिलांची ठेव. हो वडिलांची ठेव सांगतात, स्वतःच काही सांगत नाही. विचार संतांचे म्हणून पूर्वजांबद्दल आस्था आहे, आदर आहे, प्रेम आहे. बरोबर आहे ना. नाही तर आपण आजच्या तरुणांना सांगतो तुकोबाराय स्वतःच्या बापाचं हो स्वाभिमानाने सांगतं माझ्या पूर्वजांची माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे देवा. स्वतः स्वाभिमानाने सांगतायत तुकोबाराय. आताचे तरुण जर 4-5 मित्रांमध्ये गप्पा मारत असतील अचानक जर बाप उन्हा ना तरी बापले सुद्धा सांगतात वा तुम्ही घर जावं व घर जावं. खा बरं बावड्या नाही रे आमना त्याला सुधरत नाही काय बी बोल पडत व घर वर. बाकी ना इथला 1.5 आता मंजुळी सुद्धा सांगतो महाराज काय सांगू तुमले गण करू असं वाटत, गण चांगला करू असं वाटत, पण आमना म्हातारा चांगला नाही शे, आमना म्हातारा चांगला नाही शे, आमना म्हातारा येडा शे. बाकी ना ते बोलायला तोंड समजते ना आमना म्हाताराला अक्कल नाही असं बी सांगणार राहतच. भाऊ तुन म्हाताराला खरंच अक्कल नशील रे दादा. म्हणे कसं काय महाराज, तुन म्हाताराला अक्कल राहते तुला कसाला जन्माला घालतात. बापात दोष काढणारी अवलाद जन्माला आली तर तुकोबारायच्या तिलात लावून सांगतात माझ्या वडिलांची मिरासी का देवा. हो वडिलांबद्दल स्तुती करतायत. मला सांगायला आवडेल पण आता विषय असा आहे की टायमीचं पण किती वाजले हो आहे असं शे सरी घ्या टाईम काय करी माणूस. आधी एकला माणूस काय करी हो. हा गाडी चालवता म्हणा मित्रांनी कॉलेजने पुरी जाई राहील त्यात पुरी गर्दी होती ब्रेक काय दाबाय ना बाबा डायरेक्ट पुरीच न जायची गाडी घालली नाही. 1-2 पोर उपटाय की बाकी ना राग मध्ये खायला लागणार महाराजले डायरेक्ट मारान तयारी. आमने मैत्रिणीसले गाडी ठोक दिली बा असं. महाराज पुढे सांग हो बहिणी सोन मी काय मुद्दाम नाही ठोक म्हणे मी एकला गाडी चालाय राहिलो मोटरसायकल एकला चालाय राहिलो एकला काय करू म्हणे एक्सिलेटर दाबू काय करू म्हणे ब्रेक दाबू का काय करू म्हणे. सुधरत नाही माणूस काय सांगू असं. तसं आता मला असं होई की तुम्हाला 9 ते 11 कीर्तना टायमिंग होता ते 11 वाजे घ्या पण मला हायबी याद ठेवू नाही की मी 10 मिनिटं लेट येईल. हा आपलं तत्व आहे आपण फुकटनं कोणाला येतच नाही आणि कष्टानं सोडतच नाही. तुम्हाला अजिबात ठेवावं नाही मी ठेवलं विठ्ठल. पण आता काय ना तुकोबार इथं सांगतात माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधक भगवंतानं तुकोबारायांना सांगितलं तुकोबाराय तुमच्या पूर्वजांनी काय केलं म्हणलं उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी. मग आता बघा तुकोबारायांनी देवाला परिचय देताना सांगितलं देवा ऐक ना
माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे, आणि जर का मी तुझ्याकडे मागणी मागितली आणि तू द्यायला कमी पडला तर यात माझी आबरू जाणार नाही. आबरू माझी जाणार नाही, यात आबरू तुझी जाणार आहे. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो, लक्षपूर्वक ऐका. आता सप्ताह कमिटीवाले सप्ताह करतायत. सप्ताह कमिटीवाल्यांनी सप्ताह केलाय. जर तुम्ही पावती फाडायला जातात, पावती घ्यायची आणि अपेक्षा असते आप्पा तात्या नाना मोठा बो कोणतरी आपले 51,000 1 लाखनी पावती देईन बुवा. मोठा बंगला आहे बो, पैसावाला माणूस आहे, 5-50 हजार लाख रुपये दी टाकी त्यांना भरोसावर या सप्ताह उभा कर देतच आणि जातच पावती देवाले. साहेब आपलं सप्ताहाचं नियोजन आहे, पावती साहेब इथला वजन मग सांगत पंक्तीमध्ये काय काय आहे, भंडारा मग काय काय बनवणं शे या सांगता, काय नाही मसाले भात बीत असं छोटं मोठं करता. नाही नाही वजनात करा, काय लागलं मला सांगा. अरे जे करायचं ते करा, काय लागलं तर मला सांगा. म्हणे पावती ती फाडल्या करा 151. आता माल सांगा याने कितली विसरी म्हणती होई, आपले काय गांठी होऊन का? हा एवढे पैसे आहेत ना, हा म्हणत असं 151 करा. समजा सप्ताह कमिटीवाले वाद करण्यापेक्षा 151 लईस येतच आणि चौकमा चांगला बी बसेल राहतस आणि वाईट बी बसेल राहतो. चौकमाना 2-4 टोल्या पुरेश नाही. सप्ताह कमिटीवाला विचारू काय राहतात द्या बंगल्यावर काय देणार पावती लेवाले, हा भो कितला देणार रे 151. आता या टिंगल करणारच नाही. ऐका नंतर आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, टिंगल करणारा जर टिंगल करेल तर इज्जत कोणाची जाईल? पैसा देणाऱ्याची का घेणाऱ्याची? देणाऱ्याची. बरोबर आहे ना, देणाऱ्याची. तसंच तू कोबरा सांगतात. मी तुझ्या दारात आल्या त्यानंतर तू जर का मला काय दिलं नाही, मी खाली हात टाकून गेलो ना, तर यात माझी जाणार नाही, लाच तुझी जाणार आहे. हा पण काही ठिकाणी असं फसस ना माणूस. एक गावात मंदिर होतं, मंदिराचा पुजारी पडको मंदिर जुनं मंदिर होतं. पुजाऱ्याला असं वाटणं हाय मंदिरला थोडंसं वर टाकून कलर वगैरे कर देऊ बा, रंगरंगोटी वगैरे जर उभारी पण दिकेन मंदिर. 1 रुपयाने आवक होती. पुजारी हुशार होता. व्याजना 50,000 रुपये उचलेली ना, व्याजना 50,000 चालण्यात बी नाही जावा, व्याजना 50,000 उचलेली ना. मंदिरले रंगरंगोटी कलर वगैरे करायचे. मंदिरना पुजारी इथला हुशार होता. म्हणे आपल्या असं करणं त्या आरतीला डायरेक्ट राजालेच बोलावणं शे. म्हणजे राजाने जरी आरती करी ते दक्षिणा काहीतरी 5-50 हजार लाख रुपये दी जाईल. त्यामुळे 50,000 दिन कर्ज फिटे जाईल, 50,000 मंदिरला राहायचा तिने आपलं नेमन होई जाईल म्हणे. आता नेमका राजाला आरती करायला बोलावं. राजाने आरती करली नाही तर 8-6 रुपये ठी ना निघी घ्या. पुजारीले नुसता उलटा काम चाले. ज्यांना बरोबर 50,000 उचलेले तर 100 रुपये ठीक आहे. ते काय फाशी लेवा नसेल म्हणे आई. पण पुजारीनं डोकं चालवलं. पुजारीनं डोकं चालवलं. तो 100 रुपये घेतला, मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिला. लोकांना सांगायला लागला पुजारी ऐका ऐका ऐका, आपल्या मंदिरात आपले राजे आलते आरती करायला आणि देवाच्या मंदिरात राजानं दक्षिणा लावली आणि त्या दक्षिणेचा आपल्याला लिलाव लावायचा, लिलाव करायचा, लिलाव. लोक म्हणे राजाने दक्षिणा ठेवले काय शेन काय नाही. एक म्हणे 11,000, दुसरा म्हणे 25. पुजारी म्हणे का रे पाणी पिणी टाकवतं का म्हणे पिवान टाइमले दूध मा तुम्ही लगेच तरी नजर जा असं काय माहिती सांगा करता थोडी येईल मॅट. 25,000, दुसरा म्हणला 50,000, तिसरा म्हणला 75,000. कारण राजानं दान केलेलं आहे काय आहे काय नाही. 75,000 पर्यंत लिलाव आला आणि राजाचा रथ निघत होता. तोपर्यंत राजाचं लक्ष गेलं. प्रधानाला सांगितलं, म्हणले मंदिराच्या बाहेर आपण आत्ताच आलो ना, मग मंदिराच्या बाहेर गर्दी कसली आहे म्हणले बघा ना. प्रधान हो ना, प्रधाननी देखा तो दांगडो म्हणे बापरे आठे राजांटी दक्षिणा लिलाव चालू शे. प्रधान पळत पळत घ्या म्हणे राजे म्हणे काय तुम्ही जी वस्तू तिथं मंदिरात दान केली ना म्हणे हा त्या वस्तूचा लिलाव चाललाय म्हणे. कटपर्यंत जायला म्हणे 75 लाख. कदाचित मी आता होऊन 1 लाख बी सॉरी 75,000 मी आता होऊन ती 1 लाख बी बोलती नव्हती म्हणे कोणी. राजा पयत पयत पुन्हा पुजारी ना हात धरले ना म्हणे भाऊ मीच लेस म्हणे वस्तू 1.25 लाख रुपये देस म्हणे. काय सांगितलं 1.25 लाख रुपये दे फक्त मूठ उघाडजो नको म्हणे. कारण मूठ उघडल्याच्या नंतर इज्जत कोणाची जाणार होती? राजाची. तवस पाहिजे मन पडेले जाकेल मूठ. राजानं सांगितलं 1.25 लाख देस फक्त मूठ नको उघाडजो म्हणे. देणाऱ्यानं देताना हुशारीनं द्यायचंय. बरोबर आहे ना. हा बाकी नसले असं वाटत सप्ताह त्याच नाही करले तीन भाऊ तसं नाही राहत. प्रत्येकानं हातभार लावला पाहिजे. बाकीने बाया सांगते महाराज तुम्ही सांगता ते गण खरं शे पण मन हातमा सत्ता नाही मरी जायचो मग पण स्वाबी बी देत नाही मी कथा दान करसू टेन्शन लेवा नाही बहिणी सोन तुमले तुम्हाला मालकनी जर पैसा दिनात नाही ना खुशाल दाई की टाकानी मग काय
दान कर नाही म्हणल्यावर काय दाखा बारीक सुरी, बरोबर आहे का नाही? हा. आणि बऱ्याच ठिकाणी वसना असं बाबा हो असा आयडिया देवा म्हणा गावात सप्ताह होता म्हणे भाऊ तून काका येत नाही आता सप्ताह पावती लेवायला मीच गहू गावामध्ये 1.5 होतो जरासा. ती मावशी म्हणे भाऊ तून काका फिराव कराय ना तो काही देवा नाही असं करतून काका कथा घ्या का मग तू गुच्चुपी लागजो म्हणे. हा तो काका घ्या बहीर दिशाले म्हण दख चौक माही म्हणता काका घ्या मी गहू काकूनकडे. काकूनी मस्त तगारी भर दाई काढी हरभराने ताय दायनं ते तगार भरेल म्हण डोकार चढावून टाइमलेस काका येईन उभा राहील म्हणतो बालता बाग घालतो काका अहो काय टाया बसू द्या म्हणतो. पण काका तीन काकू बोलती हुशार. काका म्हणे काय काय कराय नाही. अहो माई म्हणे त्या सप्ताह माई येल 10 तो 2 पैसा कमी माई किराय ना म्हणे. इथला हुशार काका काय काय मक्की चूच राहतस. तिथं गरमानी दाय बी काढी आणि गरमाईन त्यांनी स्वतः दाय बी काढले ना दोन्ही गरमान्याच होत्या. तो माल सांगे अरे म्हणे महाराज इथला भाव लाय ना आई दाय कशी म्हणे घरनी दाय कशी कितला फरक आहे म्हणे. म्हणता अरे भाऊ तुला माल फरक आहे रे आप्पा. दान धर्म करायला पाहिजे, दान धर्म करायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची लायकी ओळखू येते.